पटोले यांचा आज दिवसभरासाठी निलंबन करण्यात आलेला आहे। विधानसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली। बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांवरील वक्तव्यामुळे नाना पटोले सभागृहामध्ये आक्रमक झाले। नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोर असलेल्या राजदंडाला देखील स्पर्श केला। संपूर्ण गदारोळानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला। लोणीकरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर गेले। नाना पटोले यांनी राजदंडालाही हात लावला। त्याआधी पटोले यांनी मोदींबद्दल असंसदीय शब्दाचा वापर केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केलाय। सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीने सातत्याने शेतकऱ्याचा अपमान करतात, शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणारा अध्यक्ष महाराज, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज। ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य येत अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज। याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नानाभाऊ, तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही। हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेल्यानंतर विधानसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं। दिनांक 30 जून 2000 हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे। काही काळानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले। नाना पटोलेंनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे। अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत। अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। यानंतरही विधानसभेत जोरदार गदारोळ झाला। अखेर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करत असल्याचं सांगितलं। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। यांचे आमदार असतील, यांचे कृषी मंत्री असतील, ते शेतकऱ्याला भिकारी समजतात। शेतकऱ्यांच्या बायकोचे कपडे हे घेऊन देतात, चड्डी बन्यानापासून तर चप्पल पासून हे घेऊन देतात। म्हणजे 2014च्या पहिले हा लोणीकर हा उघडाच फिरत होता, फक्त 2 बायका होत्या त्याला। सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू, एक दिवस नाही, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही। उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू जिथपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही। काही बरेच दिवस त्यांना काँग्रेसमध्ये देखील काही दिल्लीमध्ये काही त्यांची चर्चा नावाची कुठे दिसत नव्हती, म्हणून काहीतरी नावाची चर्चा झाली पाहिजे आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे, म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का? पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं, कारण बापही होत आहे। आणि म्हणून मी एकच सांगेन की विधानसभे में जनता ने दिए उनको झटके और कांग्रेस 16 पे और लटके। हिंदी भाषेविषयीचा GR रद्द झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी एक पत्र लिहिलंय। मराठी जनांनी सरकारला नमवलं असं या पत्रामध्ये उल्लेख आहे। वाजत गाजत गुलाल उधळत विजयी मेळाव्याला या असं ठाकरे बंधूंनी पत्रामधून नागरिकांना आवाहन केलं आहे।
5 जुलैच्या मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे. 5 जुलैचा मेळावा वरळी डोम मध्ये होणार आहे. याबद्दलचा संयुक्त पत्रक राज आणि उद्धव ठाकरेंनी काढलंय. पत्रकात काय म्हटलंय? आवाज मराठीचा. मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं. कोणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचाय. वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या. आम्ही वाट बघतोय. आपले नम्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील. ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर. याच्याविषयी आता दुमत असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही. समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा जी आर काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी आर काही मी काढलेला नाही. अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं. फक्त मी कालच म्हटलं राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही ना. आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढला शिवसेना फोडण्याचा, तरी मराठी माणूस एकत्रच आहे. 5 जुलैला मराठी विजय दिवस जो आहे तसे त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे 5 जुलैला. ते परवाचा जी आर वरचा निर्णय महायुतीत देवेंद्रजींनीच केला. त्यामुळे मराठी माणसाची निष्ठा आम्ही नाही केली, कुठली प्रतिष्ठा. आणि बरोबरीने पर्यायी भाषा म्हणून अन्य भाषांचा पर्याय हिंदी सहित याबद्दलचा लढा, भूमिका आणि विचार भाजपने स्पष्ट मांडले. त्यामुळे हिंदुस्थानी भाषांचे समर्थक तर मराठीचे कट्टर आणि हिंदुस्थानी भाषाचे समर्थक ही भूमिका भाजपचीच, आणि म्हणून आमचाच राजकीय विजय झाला हे माझं म्हणणं आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच पक्षाच्या बाहेर गेले होते अशी टीका नारायण राणेंनी केली. आता परत येण्यासाठी का प्रयत्न करत आहेत असा सवाल सुद्धा राणेंनी केलाय. नारायण राणे यांचे ट्विट आहे ते आपण पाहूया. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच पक्षाबाहेर गेले, आता परत या म्हणून प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलं होतं, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं. त्याची त्यांना जाणीव नाही वाटतं. आता का म्हणून लाळ ओकतायत. राज ठाकरे, गणेश नाईक, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं. त्यांना उद्धव ठाकरे यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. बाळासाहेबांनी सत्तेत बसवलं, यांनी सत्ता घालवली. नारायण राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात? तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि 1 वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवांच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिला त्याचं उत्तर द्या. खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय की मला प्रश्न विचारू नका, कारण यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते. नारायणसारख्या भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना पोटशू येतोय. खरं तर उद्धवजींवर आरोप करण्यापेक्षा ज्या बाळासाहेबांबद्दल तुम्ही बोललात, शिवसेना संपून टाकीन असं तुम्ही बोललात, शिवसेनेच्या कार्यकर्ता इतके शिल्लक राहू देणार नाही असं सांगितलं, आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतनं आपल्या मुलाला धनुष्यबाणावर आपण निवडणुकीचं चिन्ह दिलं, आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रचार तुम्ही पुन्हा एकदा केला ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला पक्षातून हाकलून दिलं होतं. आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही कुठल्याही गोष्टी करू शकतात. त्यामुळे तुम्हाला राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
रोजगार हमी योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे विदर्भातले 2 आमदार आक्रमक झालेत. विधान भवन परिसरामध्ये भरत गोगावलेंना अडवत त्यांनी जाब विचारला. रोजगार हमी योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे आमदार विनोद अग्रवाल संतप्त झाले. गेल्या 2 वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामं झाली, पण पैसे मात्र मिळाले नाहीत. त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल आक्रमक झाले आहेत. इसके पहले भी गोंदिया जिले को उसने पैसे नहीं दिया एक भी बार. ऐसा नहीं हम समझ लगा तो सबूत सही देते था. पूरा 5 साल का चौकसी लगा उसके पीछे पूरे पैसे लेने करके काम करता है साहब वो. 83-79 कोटी रुपये प्रमाणे आमच्या गोंदिया जिल्ह्याला 407 कोटी रुपये थकीत आहे. तर 133 कोटी रुपये आम्हाला मिळायला पाहिजे होते, परंतु एकही रुपयाचा निधी आम्हाला मिळालेला नाही. याबद्दल मी मंत्री महोदयांना बोललेलो आहे आणि निश्चित रूपाने आमच्या गोंदिया जिल्ह्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे. आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना सुद्धा 10 ते 15% निधी देण्यात आलेला आहे आणि विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांना 50%च्या वर निधी देण्यात आलेला आहे. आणि असा हा जो अन्याय आम्ही सहन करणार नाही, हेच गोष्ट मी मंत्री महोदयांना सांगितलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की मी लवकरच 1-2 तासामध्ये तुम्हाला न्याय देतो. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहे. एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. बीडमधल्या विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. वरिष्ठ दर्जाच्या महिला आयपीएस अधिकाऱ्यामार्फत ही चौकशी करण्यात येणार आहे. आज विधानसभेत चेतन तुपे यांनी हा मुद्दा मांडला. त्यानंतर फडणवीसांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. या प्रकरणाची सखोल अशी चौकशी आपण करणार का? याच्यावरती एसआयटी नेमली जाईल का? ही एसआयटी नेमताना एखाद्या आयपीएस महिला अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये त्याला काम करायला तिला सांगितलं जाईल का? आणि ज्या मार्फत इतरही सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का? या 2 नराधामांनी त्यांच्याबद्दल असं काही दुष्कृत्य केलंय का? याच्यासाठी काही विशेष यंत्रणा उभी केली जाईल का? आणि त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदय आज सभागृहात करतील का? असे आपल्या मार्फत माझे प्रश्न आहेत. आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी आम्ही तयार करू आणि या एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू. याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देत आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल. बीडमधल्या नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणामध्ये विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या शिक्षकांना अटक करण्यात आली. पोक्सो कायद्यांतर्गत दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल झालाय. जुलै 2024 मध्ये प्रशांत खाटोकर या शिक्षकानं एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. मुलीनं क्लासचे संचालक विजय पवार यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली. विजय पवारांनी कारवाई करण्याऐवजी त्याच मुलीसोबत अश्लील कृत्य केलं अशी तक्रार आहे. या प्रकरणामधले आरोपी संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. एकमेकांच्या विरोधातले जुने हिशोब चुकते करण्यासाठी मुंडे क्षीरसागर यांच्यामध्ये वार पलटवार सुरू झाले आहेत. साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट 14 दिवसाची पीसी देतं, पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त 3 दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने 2 दिवसाची दिली. यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठंतरी हे सगळं मॅनेज करायचं काम चालू आहे म्हणून. आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी. आज मी माननीय मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे आभार मानतो. त्यांनी तात्काळ 24 तासाच्या आत मागणी केल्यानंतर एसआयटी नेमण्याच्या संदर्भात निर्णय घेतला. मी त्यांचे आभार मानतो. तपासलेच पाहिजे. मला पूर्णपणे सहमत आहे मी की माझ्या संदर्भ आणि मला असं वाटतं पोलीस ही तपासली सुद्धा असतील आणि ह्या गुन्हा दाखल करायला ह्याला काही 10 दिवस लागले नाही गुन्हा दाखल करायला. म्हणजे मी जरी आमदार असलो आणि ते माझ्या जवळचे असले तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झालेला. तुमच्यासारखे 150 दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं.
बीड विनयभंग प्रकरणामध्ये मुंडेंनी चौकशीची मागणी करताच तात्काळ एसआयटी जाहीर झाली असं अंजली दमानिया यांनी म्हटलं. फडणवीसांकडून एका दिवसात एसआयटी जाहीर करण्यात आली, कमाल आहे असं दमानिया यांनी म्हटलंय. इतर प्रकरणामध्ये आक्रोश केल्यावर चौकशी समित्या जाहीर होतात असा टोलाही त्यांनी लगावलाय. अंजली दमानिया यांनी ट्विट केले, मित्रासाठी इतकी तत्परता, बीडच्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी झालीच पाहिजे, यामध्ये काहीच दुमत नाही. पण धनंजय मुंडेंनी एका वरिष्ठ महिला आयपीएस ऑफिसरकडनं चौकशीची मागणी केल्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी ती एका दिवसात जाहीर केली. कमाल आहे. इतर प्रकरणात महिनाभर मागून अगदी आक्रोश झाल्यावर मुख्यमंत्री जाहीर करतात असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलेलं आहे. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. छत्रपती संभाजीनगर शहरामधील 9 मुली पळाल्याचं प्रकरण, यामध्ये श्रीकांत भारतीय यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडला. कडक कारवाई करून बालसुधारगृहाची मान्यता रद्द करा अशी मागणी श्रीकांत भारतीय यांनी केली आहे. तर शासनाला उद्यापर्यंत निवेदन करण्याचे आदेश सभापतींनी दिले. बालगृहामधून 9 अल्पवयीन मुली दुपारी पळाल्या आणि अस्वस्थता याच्यातली अशी आहे की या बालगृहामध्ये कॉमन बेडरूममध्ये या बालगृहाने CCTV कॅमेरे लावले आणि त्यातून अस्वस्थ होऊन या अल्पवयीन मुली पळाल्या. आणि त्याहीपेक्षा दुर्दैव सभापती महोदय असं आहे की या विद्यादीपच्या ज्या प्रतिनिधी आहे, तिथल्या ज्या अधीक्षक आहेत, सिस्टर अर्चना, यांना आपल्या बालकल्याण समितीने बोलावल्यानंतर त्याच्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही. आणि त्याहीपेक्षा दुर्दैव असं आहे की 2023 मध्ये या बालगृहाच्या विरोधामध्ये अशाच प्रकारच्या तक्रारी सगळ्या मुलींनी केल्या होत्या. सभापती महोदय, दुसरी वेळ आहे अशा प्रकारची घटना घडल्यानंतर या बालगृहावर कडक कारवाई करण्यात यावी, त्याची मान्यता रद्द करण्यात यावी आणि राज्य सरकारने सरकार स्तरावरची एखादी कमिटी याच्यात नियुक्त केली पाहिजे आणि याची कठोर चौकशी केली पाहिजे. स्वतः 9 मुली अल्पवयीन कोर्टात जाऊन उभ्या राहिल्या. कोर्टात म्हणजे त्यांना कोणाला बोलवलं नव्हतं आणि कोर्टात त्यांनी कैफियत मांडली आणि त्यांना ब्रश मिळत नाही, पेस्ट मिळत नाही, अशा सिंपल तक्रारी केल्या सभापती महोदय. आणि छोट्या छोट्या मुली आहेत त्या आणि त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं. कोणी आलं तर मग आता त्या चिडल्या त्या. आणि म्हणून जे श्रीकांत भारतीय साहेबांनी मांडलेला मुद्दा हा अतिशय सिरियस आहे. पेस्ट मिळत नाही आणि ब्रश मिळत नाही ही सिंपल तक्रार आहे आणि त्यांना कोंडून सुद्धा त्यांनी स्वतःला घेतलेलं आहे. सगळ्या फॅसिलिटी अभावी सभापती महोदय. प्रकार गंभीर आहे. शासनाने उद्यापर्यंत या संदर्भामध्ये सविस्तर निवेदन करावे. प्रश्न आहे की आपण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली सभागृहाला आणि शासनाला ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. मी निर्देश दिलेले आहेत की शासनाने उद्यापर्यंत या संदर्भामध्ये सविस्तर निवेदन करावे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये आपण कारवाईची मागणी करू शकत नाही. आपण इन्फॉर्म केलंय शासनाला, तर आता शासन त्याच्यावरती सविस्तर निवेदन करेल.